आता काय देशाचे प्रश्न विसरून गेलेत आणि मग काँग्रेस काय करणार? ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार. अहो तुम्हाला राजकारणात मुलं नाही होत, आम्ही काय करू शकतो? आमचा काय दोष आहे? म्हणून आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागतात. पण ते करताना भाजपचं काय झालंय? ती कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात, कचरा जो आपण घराबाहेर टाकतो तो कचरा उचलतात, गाडीत टाकतात. आणि आता निवडणुकीमध्ये असं मी कुठे पाहिलेलंच नव्हतं, ते पहिल्या प्रथम बघतोय, कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय. सगळे कचरे. ज्याला बाळासाहेबांनी गेट आउट सांगितलं होतं आज तो तुमचा इथला उमेदवार आहे. हीच मस्ती होती त्यावेळेला. तुला बघून घेतो, तुझं अमुक करून घेतो. काय घेतोस तू? जा घे, काय करायचं कर, गेट आउट. आणि कोणाला धमक्या देतोस? या धमक्यांना कोकणवासियांनी कधीच गाडून टाकलेलं आहे. तो काळ तुम्ही आठवा. 2005 पर्यंत यांची मस्ती होती आणि ती पोटनिवडणूक संपूर्ण दहशतीच्या एक सावट होतं. मी स्वतः इकडे 8-10 दिवस राहिलो होतो. गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्ये जात होतो आणि तिथली सगळी कोकणवासी म्हणजे तुमच्यापैकीच काही लोक मला आजही आठवते. मी गाडीत बसल्यानंतर धावत आले आणि मला सांगितलं, उद्धवजी एक काम करा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर होतो, पण इकडे ना कोणतरी लढणारा माणूस द्या. बघा तुम्ही आज गेलात ना, तो उद्या हे काय करतील सांगता येत नाही. आमची मुलं बाळं मुली यांना इकडनं यावं जावं लागतं, हे काय करतील हे सांगता येत नाही. मग त्याच्यानंतर वैभव उभा राहिला, विनायक उभे राहिले, तुम्ही त्याच्यासोबत उभे राहिलात, सगळी माझी मंडळी, सतीश वगैरे सगळे, संदेश आहेत, सगळे उभे राहिले. आणि ती जी एक मालिका होती मग ती श्रीधर नायकांपासून सुरू झाली होती. सत्यविजय भिसे, आमचा रमेश गोवेकर असा एक दिवस गायब, अंकुश राणे, ही सगळी मालिका तुम्हाला माहिती आहे. कसं कसं घडलं. हत्या झाली, पळवला गेलाय, कोणी पळवलं तेच माहिती नाही. असं होऊ शकतं? काय भुताटकी आहे? आणि अमित शहाना हे काय माहिती नाही? आता राणेला मत म्हणजे मोदींना मत असं म्हणत असतील तर ह्या गुंडगिरीला मत म्हणजे मोदींना मत असं तुम्हाला म्हणायचंय? या हत्या झाल्या कशा? आहेत ना तुमच्याकडे, केंद्रीय गृहमंत्री आहात तुम्ही. मग या हत्यांचा शोध तुम्ही लावा ना, पण मिळणारच नाही, धागेदोरी मिळणार नाही. कारण जो जो तुमच्या भाजपात आला तो तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून चकाचक झाला असं तुम्हाला जरी वाटत असेल तरी जनतेच्या डोळ्यामध्ये त्यांनी केलेली पाप ही आज सुद्धा कायम आहेत. आज सुद्धा कायम आहे. आणि इथल्या उमेदवाराला सुद्धा त्यांच्या सांगतोय की उगाच काहीतरी वाटेल ते बडबडू नको. आणि मी तुम्हाला सगळ्या कोकणवासियांना आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, उमेदवार निवडायचा ना, ठीक आहे. मी आता सध्या म्हणतो विनायक राऊतांचा आता विचार न करता मी तुम्हाला सांगतोय ते करा आणि मग तुम्ही मत द्या. तुम्ही विनायक राऊतांची 10 वर्षातली संसदेतली भाषणं काढा, ती त्याचे व्हिडिओ लावा आणि ह्यांनी केरळच्या प्रश्नाला कर्नाटकाचं उत्तर कसं दिलंय ते तुम्ही बघा. नुसतं मला पाहिजे मला पाहिजे, मी आणि मैं और हमारे दो, काय कुठली आहे? बरे, ज्या घराणेशाहीच्या विरुद्ध मोदी बोलतायत त्यांना शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नकोय. मी तर म्हणतो मी आहेच, मी घराण्याचा वारसच आहे, अभिमानाने सांगतो मी. आणि अमित शहा आज बोललेत, अहो तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये, फालतू नकली सर्टिफिकेट मला नकोय, गरज नाही, फेकून देतो मी गटारात ते. की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे का तुमच्या वडिलांकडनं मी विचारून घेऊ? मी तर अभिमानाने सांगतोय. पण अमितजी, मी माझ्या वडिलांचं नाव लावतो ना तसं तुम्ही लावा. माझ्या वडिलांचं नाव लावून मत नका मागू. तुम्हाला माझी माणसं चोरावी लागतायत, तुम्हाला माझे वडील चोरावे लागतायत. काय हो, तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव नाही? तुमच्या वडिलांचं कर्तृत्व नाही? मग लावा ना, तुमचं पूर्ण नाव लावा आणि या लोकांसमोर मी माझं पूर्ण नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लावून पुढे आलेलो आहे. तसं तुम्ही अमित शहा, नरेंद्र मोदीजी तुम्ही नाव लाया आणि या.